पाठ, कंबर तसेच टाचदुखीने त्रस्त आहात, ही काळजी घ्या, म्हणजे मिळेल आराम. टाचदुखी हा सुरुवातीला फारसा त्रास न देणारा आजार, मात्र वेळीच लक्ष न दिल्यास मात्र अत्यंत त्रासदायक ठरतो. बहुतांश जणांना सकाळी उठल्यानंतर हा टाचदुखीचा त्रास सुरू होतो. हळूहळू मग बसता उठतानाही टाचांचे दुखणे वाढायला लागते. हा आजार हाडांशी संबंधित आहे. या आजारात अनेकदा घरगुती उपयोग केले जातात, परंतु बराच काळ त्रस्त करणारे हे दुखणे वाढले की मग त्यांची गंभीरता लक्षात यायला लागते. या आजारात काही पथ्ये अपथ्ये पाळल्यास बराचसा आजार कमी होण्याची शक्यता असते. काय खावे? उकळलेले गरमच पाणी करून प्यायल्याने निश्चित उपयोग होतो. गाईचे दूध घेतल्यास बरे. दह्यात काळी मिरी टाकून दिवसा त्याचे सेवन करावे. ताकात आले, ओवा घालून घेतल्यानेही फायदा होतो. मेथीचे दाणे रात्रभर पाण्यात भिजवून दुसऱ्या दिवशी सकाळी ते पाणी प्यायल्यास टाचदुखी बरी होण्यास मदत होते. चिंच, लिंबू, कोकम यांचाही वापर करायला हरकत नाही. बोरं, पेरू, डाळिंब, खजूर या फळांचे सेवन गुणकारी ठरते. पथ्ये: थंड पाण्यात पोहणे व थंड पाण्यात पाय सोडून बसणे पूर्णतः टाळा. थंड पाण्याने आंघोळ सुद्धा शक्यतो करू नये. रताळी, साबुदाणा, बटाट्याचे पदार्थ इत्यादी स्निग्ध गुणांचे पदार्थ आहारातून वर्ज्य करा. भाज्यांमध्ये उसळ, पांढरे वाटाणे, कडवे वाल, चवळी, मटकी यांचे सेवन करू नये. मांसाहारी व्यक्तीने सुके मासे, वाळलेले मासे तसेच साठवून ठेवलेले मांस, मांसाचे पदार्थ शक्यतो खाऊ नये. आंबवलेले पदार्थ टाळायला हवे. तुरट रसाची व आंबट रसाची फळे, इतर पदार्थ खाणे अहितकारक असते.